आता मी या क्षेत्रामध्ये का वळलो हे सांगतो तुम्हाला. मी स्विंग ट्रेड करायचो, म्हणजे आपलं प्रॉफिट, जसं तुम्ही म्हणालात की 98% मी पण आहे, पण मी लॉसमध्ये अजूनपर्यंत शेअर मार्केटमध्ये 1 रुपया लॉस केला नाही. 1ही रुपया मी लॉस केला नाही, कारण आपलं सेट आहे टार्गेट की बाबा आपल्याला एवढे आले फिनिश. इंट्राडेला घ्यायचं, सपोज लॉस होतं त्याला त्याला कन्वर्ट करायचं डिलिव्हरीला घ्यायचं, कारण डिलिव्हरीचा ट्रेड घेण्याची कॅपॅसिटी माझी आहे, त्यामुळे किती घ्यायचं किती नाही हे माहीत होतं. बट ह्याच्यामध्ये ज्यावेळी मी आता आलो त्याच्यानंतर विचार केला की भरपूर कॅपिटल मी ह्याच्यामध्ये घातलं, मधीत मार्केट क्रॅश झालं. हे कोणीच प्रेडिक्ट केलं नव्हतं, मला वाटतं सरांनी पण केलं नसेल की एवढं मार्केट डाऊन येईल हे कोणालाच माहीत नव्हतं. सडनली रिसेंट जे झालं ठीक आहे, त्याच्यामध्ये रिकव्हरी होती. मला जवळजवळ 9.5 ते 10.5 लाख रुपये लॉसमध्ये होतं, पण मी कधी हरलो नाही, कारण माझं टार्गेट किती होतं 1 वर्षाचं. 1 वर्षामध्ये मला माहिती आहे की हा ट्रेंड हे होतच राहणार, हे मार्केट आहे. आणि आज आहे तर 98,000ला आलं आहे. सो आणि 8-10 दिवसांनी ते पुन्हा कवरही होऊ शकतं. त्याच्यातनं मग एक्झिट होऊन एक टार्गेट ठेवलं की आता शेअर मार्केटमध्ये जायचं तर काहीतरी करायला. म्हणून पुण्यातीलच एक कंपनी आहे, मी नाव नाही डिस्क्लोज करू शकत इथे, त्यांच्याकडे मी पैसे भरले 26,800 रुपये. त्यांचा यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटलं की ठीक आहे, चल ह्यांच्याकडे काहीतरी शिकूया आपण, नॉलेज तर पाहिजे आपल्याला प्रोफेशनल. मग 2,000 रुपये भरून फी भरायची आणि त्या बुकिंग करायचं, नंतर पुन्हा यायचं. दुसऱ्या दिवशी काय आलं, जीपे करायला मी 2,000 रुपये करत होतो, पण मनात आलं की नको, त्यांचा पुन्हा कॉल बॅक येईल, बघू तरी ह्यांना टेस्ट करूया आपण. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, ह्यांना आपण टेस्ट करूया, हे लोक किती फॉलोअप करतात ते बघू. म्हणून मी केलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आला. मला आल्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं, मी 2,000 रुपये भरले. नंतर मी पुन्हा मला फोन आला की तुमचं बाकी बायोडेटा पाठव. मी म्हटलं पूर्ण पेमेंट करतो, 26,800 रुपये भरले. आणि त्याच्या अगोदर सरांचा मी व्हिडिओ बघत होतो कंटिन्यूसली. सरांचा कुठचा व्हिडिओ बघितला की त्यांनी जे क्रेडिट कार्डवरती लोन घेतलं किंवा त्यांनी फायनान्स घेऊन ते कसे झिरो झाले, त्याच्यातनं लॉस झालेत. आणि त्याच्यातनं पुन्हा त्यांनी कसं केलं, म्हणजे त्यांचा जो ट्रेंड होता, अप ट्रेंड होता, मग तो साईडवेज होता, सगळं होतं त्यांचं. आणि त्यांचा ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला ना, मला खरं सांगतो 4 दिवस मी अक्षरशः झोपलो नाही. खरं शप्प सांगतो सर, झोपलो नाही. पण इकडे पैसे भरले होते. नंतर म्हणून तुम्हाला माहिती असते, त्यांचं एक ट्रेनिंग होतं 80,000चं, त्यांच्याकडे पैसे भरले, पण त्यांनी पहिला पैसे रिटर्न दिले. मी म्हटलं मला नाही जमणार, मी नाही कंटिन्यू करू शकत. पण ज्यावेळी मी इकडे पैसे भरले, पुण्याला यायचं सगळं झालं, रात्री 8:30 वाजता बॅच होती. आणि मला यांच्या ऑफिसमधून काय कॉल आला की तुम्हाला संध्याकाळपर्यंत पासवर्ड आणि सगळं तुम्हाला लॉग इन ID दिलं जाईल. माझी एक सिस्टम आहे, जर तुम्ही कमिटमेंट दिला तर ती कमिटमेंट तुम्ही फुलफिल करायला पाहिजे, अन्यथा तुम्ही सांगू नका. त्या मताचा मी आहे, म्हणून मी सक्सेस आहे. मी 6:30 वाजले, 7 वाजले मी कॉल करतोय, नाही येऊन जाईल. आणि 8:30 वाजता मी त्यांना कॉल केला की म्हटलं तुमचा अजून ते मला म्हणतात की नाही, मग बाकीचे पैसे अजून आले नाहीत, म्हणून ती जी बॅच होती ती पोस्टपोन केली. मी म्हटलं तुम्ही असं करू शकत नाही. तुमचे किती पैसे आले की नाही आले हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही माझे पैसे द्या, मला क्लास करायचा नाही आहे. मग ते मला खूप हे केलं की तुम्ही या आमच्याकडे पैसे, आम्ही पैसे तर देऊ. पण त्यांनी पैसे पण रिफंड केले. पण त्यांच्याकडे जायची मला इच्छा झाली नाही, कारण मला झोप लागली नाही की तुम्हाला कधी येऊन मी इथे येतो आणि तुम्हाला भेटतो. त्याचं कारणही सांगतो सर. ज्यावेळी कॉल केला त्यावेळी मला लागलं की असं असं सगळं फी स्ट्रक्चर सांगितलं. मी तिला एकच प्रश्न केला की ट्रेनिंग देणार कोण, तुषार सर देणार की त्यांचे म्हणजे ट्रेनर असतात ते देणार ते. तर ती म्हणाली नाही सरच देतात. मी म्हटलं तुम्ही आता आम्हाला सांगत असाल, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर, कारण एवढी मोठी व्यक्ती आहे, ट्रेनिंग देईल, किंवा मध्ये कसं असतं 2 सेमिनार तुम्ही घेता, बाकीचे ट्रेनर घेतात, तसं असेल मी येणार नाही. तुम्ही 55,000च्या की 60,000 घ्या, प्रश्न नाही, पण सर देत असतील तर मी येतो. नाही म्हणाले तुम्ही इथे या, सर दिले. पण जेव्हा मी इथे आलो त्यावेळी मला ह्या कोर्सची एक्साइटमेंट नव्हती, मला खरी एक्साइटमेंट होती ती तुम्हाला भेटायची.